नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत सगळ्यांचा आवडता झटपट आणि चटकदार असा पापडी चाट। घरी अगदी बाजारासारखा चविष्ट चाट कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिल्यांदा एक बाउल घेऊया, त्यामध्ये आपण 1 कप मैदा घालून घेणार आहोत। तर हा मैदा मी चाळून घेतलेला आहे। 1 कप मैदा घालू, त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत आणि 1 चमचा ओवा घालायचा आहे। तर ओवा असा हातावर घेऊन असा चोळून यामध्ये घालायचा, त्यामुळे ओव्याला खूप छान फ्लेवर येतो। ओवा असा चोळून टाकायचा। नंतर आता यामध्ये आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि मोहन घालून घेऊया। तर यामध्ये मी आता 2 चमचे यामध्ये तूप घालून घेणार आहे। तर तुम्ही तेलही घालू शकता, इथे मी तूप घालून घेतलं आहे। आता हे आपण हाताच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेऊया। तर तूप आणि पीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे। बघा, अशा पद्धतीने आपण पीठ दाबलं तर त्याचा एकदम असा गोळा बनला पाहिजे। तूप आणि पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपण छानशी पोळी लाटण्यासारखी कणिक मळून घेणार आहोत। तर एकदम घट्टही कणिक मळायची नाही आणि एकदम पातळही नाही, अशी सॉफ्ट डो एकदम तयार करून घ्यायचा आहे। आणि याला अर्धा तास रेस्ट करण्यासाठी आपण असा झाकून ठेवणार आहोत। तर आता आपण पहिल्यांदा हिरवी चटणी बनवून घेऊ। त्यासाठी मी इथे आलं, पुदिना, कोथिंबीर, लिंबू आणि हिरवी मिरची घेतली आहे। तर आता हे सगळं मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये आईस क्यूब घालून चांगलं बारीक करून घेतलेलं आहे। तर आपली हिरवी चटणी तयार आहे। आपण आता इथे दही तयार करून घेणार आहोत। तर चाटसाठी गोड दही लागतं। तर आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेऊ आणि इथे मी 1 पिंच इथे मीठ घालून घेतलेलं आहे। तर एका चाळणीमध्ये हे दही आपण घालून घ्यायचं आहे आणि ते सर्व चाळणीमधून खाली गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून दही एकदम चांगलं स्ट्रेक्चर येतं आणि एकदम मस्त असं दही तयार होतं। तर आता हे तयार झालेले दही आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। तर आता आपले पीठ इथे अर्धा तास चांगलं रेस्ट झालेलं आहे। आपण आता त्याला काढून घेऊया आणि याचे आता आपण 2 गोळे बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने याचे 2 गोळे बनवून घ्यायचे आहेत। आता आपण पहिला गोळा चांगला लाटून घेणार आहोत। तर चाटसाठी ही पीठ आपण एकदम पातळ लाटायचं आहे। इथे आपण एकदम पातळ अशी पोळी लाटायची आहे, एकदम जाड पोळी लाटायची नाही। पातळ पोळी लाटल्यानंतर आपली पापडी एकदम कुरकुरीत होते। तर आता बघा, इथे मस्त असं आपलं लाटून झालेलं आहे। आता मी माझ्याकडे हे ह्या साईजची पापडी बनवायची आहे, म्हणून मी अशा साईजने तिला असे गोल गोल कट करून घेत आहे। तुम्ही कोणत्याही साईजची पापडी बनवू शकता। तर बघा, इथे मी किती पातळ अशी पापडी तयार केलेली आहे। तर आता आपण याला फोर्कच्या साहाय्याने असे होल पाडून घेणार आहोत, जेणेकरून तेलात पापडी फुगली जाणार नाही। तर असे आपण याला सगळ्या पापडींना असे होल पाडून घेऊ आणि एका ताटामध्ये यांना काढून घेणार आहोत। आणि आपण राहिलेले ही पापडी अशीच लाटून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे। आता तेल गरम करून घेतलं आहे। तेल जास्त गरम करायचं नाही, मीडियम तेल गरम असलं पाहिजे। बघा, यामध्ये मी पापडी टाकली तर जास्त असं गरम दिसत नाही। मीडियम गरम तेलामध्येच आपण पापडी तळून घ्यायची आहे। कमी गॅसवर एकदम मस्त अशी कुरकुरीत पापडी तळली जाते। तर कमी गॅसवरच आपण सगळ्या पापड्या तळून घेणार आहोत। तर आपली पापडी थोडी तळत आली की आपण गॅस मीडियम वर करून घ्यायचा आहे, कारण मग पापडीला मस्त असा कलर येतो। मीडियम गॅस केला की पापडीला छान अशी तळायला सुरुवात होते आणि त्याला छान असा कलर यायला सुरुवात होतो। तर बघा, आपली पापडी मस्त अशी तळून झालेली आहे, तिला छान असा कलरही आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी पापडी तयार झालेली आहे। तर आता आपण याला काढून घेऊया आणि एका बाउलमध्ये ठेवून द्यायची आहे। तर आता अशाच प्रकारे आपण सर्व पापडी तळून घेणार आहोत। सर्व पापड्या अशाच तळून घ्यायच्या आहेत। कमी गॅसवर पापडी तळल्यामुळे एकदम कुरकुरीत आणि क्रंची तयार होते। तर सगळ्या पापड्या आपल्या अशाच तळून झालेल्या आहेत। बघा, एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत। तर बघा, पापडी एकदम कुरकुरीत झाली आहे, अशी हाताने लगेच तुटते आणि त्याचा आवाजही तसा येतो। तर आता इथे बघा, पापडी चाट तयार करण्यासाठी मी सर्व साहित्य तयार करून घेतलेलं आहे। चाटसाठी लागणारे सर्व साहित्य बघा, मी एका प्लेटमध्ये आणि बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता एका प्लेटमध्ये आपण पापडी काढून घेऊया। तर इथे मी 5 ते 6 पापडी अशा ठेवून घेतलेल्या आहेत। नंतर आता यावर आपण उकडलेलं बटाटा घालून घ्यायचं आहे। तर बटाट्याला मी थोडासा चाट मसाला लावून घेतलेला आहे। 1 पापडी आपण अशीच तोडून यामध्ये टाकायची आहे। यावर चिरून घेतलेला कांदा घालून घेऊ, चिरून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि आपण जे दही
तयार करून घेतलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. एकदम थंड दही वापरलं तर चाट खूप छान लागते. आता त्यावर आपण थोडीशी लाल चटणी आणि हिरवी चटणी घालून घेऊया. नंतर त्यावर थोडेसे आपण डाळिंबीचे बी घालून घेतले आहेत आणि आता त्यावर थोडंसं आपण चाट मसाला आणि गरम मसाला घालून घेणार आहोत आणि आता त्याला सजावटीसाठी वरून थोडी शेव घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे एकदम टेस्टी अशी चाट आपली तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.